जय गजानन. रक्षाबंधन. बहिणीने भावाला राखी बांधणे आणि भावाने बहिणीची रक्षा करणे हा या सणामागचा उद्देश. याच अनुषंगाने आपण दरवर्षी महाराजांना राख्या बांधतो. भक्त आमच्यापर्यंत राख्या पोहोचवतात आणि त्या राख्या आपण महाराजांना बांधतो, महाराजांना अर्पण करतो. दरवर्षी सुमारे 1000 ते 1200 राख्या आपण महाराजांना बांधतो. उद्देश तोच, महाराजांनी सदैव आपले रक्षण करावे. या उद्देशाने भक्त सुद्धा आमच्यापर्यंत राख्या पोहोचवतात आणि त्या राख्या आम्ही महाराजांना बांधतो. याही वर्षी हा उपक्रम राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण साजरा करणार आहोत. त्याआधी तुम्हाला राख्या आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे. तर राखी कशी पोहोचवायची, कोणती राखी पोहोचवायची, कधी पोहोचवायची, या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये आता ऐकणार आहोत. प्रश्न पहिला, राखी कशी पाठवायची? राखी खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता. प्रश्न क्रमांक 2, राखी कोणती पाठवावी? तर राखी जी आपण देवाला अर्पण करतो तीच राखी पाठवायची आहे, ज्याला आपण देव राखी सुद्धा म्हणतो. कुठलीही फॅन्सी राखी किंवा कुठलीही महागडी राखी आपण कृपया पाठवू नये, कारण की महाराजांना रेशम धाग्यात बनवलेली राखीच अर्पण करायची आहे, जी साधारण 5 ते 10 रुपयापर्यंत मिळते बाजारामध्ये. ती राखी आपल्याला महाराजांकरता अर्पण करायची आहे, पाठवायची आहे. प्रश्न क्रमांक 3, किती राख्या पाठवायच्या? आपण कितीही राख्या पाठवू शकता. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक एक राखी पाठवायची आहे. आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, आपण या सगळ्यांच्या नावाने एक एक राखी पाठवू शकता. एवढेच काय, तर आपले इतर नातेवाईक, सोसायटी, ग्रुप, बचत गट आणखी काही असतील तर त्या सगळ्यांच्या नावाच्या तुम्ही राख्या एकत्रित पाठवू शकता. अट मात्र एवढीच की राख्या पाठवताना सगळ्यांची नावं त्या यादीमध्ये असणे फार गरजेचे आहे, म्हणजे आपल्याला त्यांच्या नावाने राखी महाराजांना बांधता येईल. चौथा, राखी पौर्णिमेच्या दिवशी विशिष्ट पूजा करून महाराजांना ही राखी बांधण्यात येते. म्हणून काळजी घ्या की तुम्ही पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे की प्रत्यक्ष येऊन जरी देणार असाल तर राखी पौर्णिमेच्या किमान 2 दिवसाआधी आम्हाला ह्या राख्या पोहोचवायला पाहिजेत. आणि तुम्ही राखी पौर्णिमेच्या दिवशी जर घरी येऊन, पूजेच्या ठिकाणी येऊन जर राखी महाराजांना स्वतः बांधू इच्छिता तर आपण नक्की येऊ शकता. परंतु बरेचदा असं होतं की पावसामुळे किंवा या वेळेत पोस्टाला, कुरिअरला भरपूर कामं असतात, त्यामुळे राखी वेळेत आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि बरेच भक्त आम्हाला हे सुद्धा सांगतात की दादा, राखीपेक्षा कुरिअरचा, पोस्टाचा खर्च जास्त होतो. यावर उपाय म्हणून आम्ही प्रत्येक राखी मागे 11 रुपये अशी देणगी स्वीकारतो. दिलेल्या QR वर किंवा 9823616681 या क्रमांकावर आपण प्रत्येक राखीसाठी 11 रुपये देणगी अशी पाठवू शकता. या देणगीतनं आपण राख्या विकत घेऊ आणि महाराजांना त्या राखी पौर्णिमेच्या दिवशी बांधण्यात येईल. खरं तर महाराजांसाठी स्वतः राखी निवडून पाठविण्याचा आनंद आणि भाव हा काही वेगळाच असतो. म्हणून शक्य झाल्यास स्वतः राखी पाठवावी. पण शक्य नसेलच तर देणगी सुद्धा पाठवू शकता. महत्वाचा काय असतो शेवटी, तर तो असतो भाव. या राखी पौर्णिमेला आपण एक नवीन वाट देऊया, अर्थपूर्ण राखी पौर्णिमा करूया. कशी, तर आपल्याला भरपूर अडथळे असतात. कुणाला आर्थिकदृष्ट्या उन्नती हवी असते, तर कुणाला आयुष्यातील नकारात्मकता काढायची असते, कुणाला उच्च शिक्षण, तर कुणाला नोकरी, कुणाला लग्न जुळवण्याकरता मदत हवी असते. या सगळ्यांवर मात करण्याकरता आपल्याकडे आहे क्रिस्टल्स ब्रेसलेट. राखी पौर्णिमेला क्रिस्टल्स ब्रेसलेट राखी बरोबर आपल्या भावाला देऊयात आणि त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करूया. भावालाच का, तर भावाने बहिणीला सुद्धा हे द्यायचे आहेत, म्हणजे तिच्या आयुष्यातील सुद्धा अडथळे दूर करण्यास आपण मदत करूया. चला तर आपण बहीण भावांनी मिळून आपण एकमेकांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करूया. आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेल्या क्रमांकावर फोन करायचा आहे आणि आपल्या गरजेनुसार, आपल्या आवश्यकतेनुसार आम्ही तुम्हाला कुठलं ब्रेसलेट घ्यायचं ते सुचवू आणि आपला संपूर्ण पत्ता पाठवायचा आहे. हा संपूर्ण पत्ता आल्यानंतर आपण हे क्रिस्टल्स त्या पत्त्यावर पाठवू.
बरं, एवढंच नाही तर ह्या क्रिस्टल ब्रेसलेट सोबतच तुम्हाला एक रेशीम दोऱ्यात विणलेली राखी आणि महाराजांचा प्रसाद सुद्धा पाठवण्यात येईल. महाराज आपल्या सर्वांच्या सोबत पाठीशी सदैव राहो, सदैव आपले रक्षण करो आणि मार्गदर्शन करो, हीच सदिच्छा. श्री स्वामी समर्थ गजानन महाराज की जय.